श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. माझ्या स्वामी कृपा चॅनलमध्ये सर्वांना नमस्कार. स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. शनी शिंगणापूरमध्ये शनिदेवांचं दर्शन घेतल्यानंतर चुकूनही मागे वळून पाहू नका. तर या मागचं नक्की कारण काय आहे? तर या मागचं कारण समजल्यावर कुणी चुकूनही ही चूक करणार नाही. तर तेच कारण तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे. ते जाणून घेण्याआधी तुम्ही माझ्या स्वामी कृपा चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. तर शनिदेवांचं जन्मस्थान असलेलं शिंगणापूर गावातील ही शनी शिंगणापूरमध्ये शनिदेवांचं दर्शन घेतल्यानंतर मागे वळून पाहायचं नसतं असं सांगितलं जातं. तर शनिदेवांचे जन्मस्थान असलेलं श्री शनी शिंगणापूर अगदी आपल्या सर्वांना माहीत आहे. श्री क्षेत्र शिंगणापूर हे शनिदेवांचं जागृत स्थान म्हणून फक्त महाराष्ट्रातच नाही तर संपूर्ण भारतात प्रसिद्ध आहे. अगदी भारताच्या कानाकोपऱ्यातून अनेक भाविक ते शनी शिंगणापूरमध्ये शनिदेवांचं दर्शन घेण्यासाठी येतात. शनी शिंगणापूरमध्ये शनिदेवांचं दर्शन घेतल्यानंतर चुकूनही मागे वळून पाहायचं नसतं. या मागचं कारण समजल्यावर कुणी चुकूनही ही चूक करणार नाही. शनिदेवांचे जन्मस्थान असलेलं शनी शिंगणापूर बाबतचे हे रहस्य आहे. नगर औरंगाबाद राज्यमार्गावरील घोडेगावपासून पश्चिमेस 5 किलोमीटर अंतरावर, तर नगर मनमाड राज्यमार्गावरील राहुरीपासून पश्चिमेस 20 किलोमीटर अंतरावर, नेवासा तालुक्यात सोनई गावापासून जवळच शनीचे शिंगणापूर हे प्रसिद्ध तीर्थक्षेत्र आहे. शनी शिंगणापूर गावातील लोकांची शनिदेवावर प्रचंड श्रद्धा आहे. यामुळेच कोणी घरांना दरवाजे लावण्याचा प्रयत्न देखील करत नाही. गावात कोणी चोरी करण्याचा प्रयत्न केला तर त्याच्या मागे 7.5 वर्षाचा अशुभ कालावधीचा शाप शनिदेव देतात असं येथील जे रहिवासी आहेत, जे ग्रामस्थ आहेत ते मानतात. घरांना दरवाजे नसतानाही गावात चोरीसारख्या घटना घडत नाही. यामुळेच इथे घरं, सर्व कार्यालये तसेच बँकांना देखील दरवाजे नाहीत. शनी शिंगणापूर गावातील स्थानिक लोकांना असा विश्वास आहे की गावातील शनिदेव त्यांचे रक्षण करतो आणि प्रत्येक संकटातून त्यांना वाचवतो. शनिदेव मूर्तीच्या स्वरूपात या गावात नाही. येथे शनिदेव मूर्तीच्या स्वरूपात नसून येथे एका लांब काळ्या दगडाची शिळा आहे. याची पूजा केली जाते. येथे कोणतेही मंदिर नाही किंवा छत देखील नाही. शनिदेवाची स्वयंभू मूर्ती काळ्या रंगाची आहे. ती 5 फूट 9 इंच इतकी आहे आणि 1 फूट 6 इंच रुंद असलेली ही मूर्ती सूर्यप्रकाशात संगमरवरी प्लॅटफॉर्मवर बसलेली आहे. तर शनिवारी येणाऱ्या अमावस्येला तसेच दर शनिवारी येथे शनिदेवांची विशेष पूजा आणि त्याचबरोबर अभिषेक देखील केला जातो. येथे पहाटे 4 आणि सायंकाळी 5 वाजता आरती केली जाते आणि शनी जयंतीला प्रसिद्ध ब्राह्मणांना बोलावून रुद्राभिषेक केला जातो. त्याचबरोबर हा कार्यक्रम सकाळी 7 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत चालत असतो. एकदा शिंगणापूरमध्ये पूर आला होता. सगळं काही वाहून गेलं. मग एका माणसाने पाहिले की झुडपात एक मोठा आणि लांब दगड अडकला आहे. कसा तरी त्याने तो दगड खाली आणला. तो एक अद्भुत दगड होता. जेव्हा त्याने तो दगड फोडण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्यातून रक्त येऊ लागले. हे पाहून तो घाबरला आणि तिथून पळून गेला आणि गावात जाऊन ही घटना सांगितली. हे ऐकून अनेक लोक दगडाजवळ गेले आणि तो उचलण्याचा देखील प्रयत्न केला, पण कोणीही तो उचलू शकले नाही. मग एका रात्री शनिदेव त्याच माणसाकडे स्वप्नात आले आणि म्हणाले की मी स्वतः त्या दगडाच्या रूपात शनी आहे. जर काका आणि पुतण्यांनी मिळून मला उचलले तर मी उठेन. त्या माणसाने हे स्वप्न गावकऱ्यांना सांगितलं. मग त्याच गावातील मामा भांचे नावाच्या एका व्यक्तीने
तो दगड उचलला आणि सूर्यप्रकाशाखाली एका मोठ्या शेतात ठेवला. आणि तेव्हापासून असं म्हणलं जातं की जर काका पुतणे या मंदिरात दर्शनासाठी गेले तर तेथे अनेक फायदे जे आहे ते होत असतात. शनी शिंगणापूरबाबत आणखी एक आख्यायिका अशी सांगितली जाते की त्या आख्यायिकेनुसार भगवान शनिदेवांच्या रूपातील हा दगड एका मेंढपाळाला सापडला आणि शनिदेवाने स्वतः मेंढपाळाला सांगितलं की या दगडासाठी कोणतेही मंदिर न बनवता तो मोकळ्या जागेत बसवा आणि त्यावर तेलाने अभिषेक करा. तेव्हापासून तेथे तेलाने अभिषेक करण्याची परंपरा चालू झाली. त्याचबरोबर शनिदेवाचं दर्शन घेतल्यानंतर चुकूनही मागे वळून पाहू नका असं देखील सांगितलं जातं. तर शनिदेवाबाबतचं सर्वात मोठं रहस्य म्हणजे शनिदेवांचं दर्शन. शनिदेवांचं दर्शन घेतल्यानंतर चुकूनही मागे वळून पाहायचे नसतं. एका आख्यायिकेनुसार असं म्हटलं जातं की जो कोणी शनिदेवांचं दर्शन घेण्यासाठी मंदिर आवारात प्रवेश करतो त्याने दर्शन घेऊन पुन्हा बाहेर येईपर्यंत मागे वळून पाहू नये. जर त्याने असं केलं तर शनिदेव त्याला आशीर्वाद देत नाहीत आणि त्याचे येथे येणे निष्फळ जे आहे ते ठरतं. त्याला जे फळ आहे शनिदेवांचा आशीर्वाद जो आहे तो मिळत नाही असं म्हटलं जातं. झालेली सेवा महाराजांच्या चरणी रुजू करते. दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ.